तर सांगायची गोष्ट हीच होती की कॉन्टेंट क्रिएशन चालू करा. काही वर्षांनी जर ती डिग्री म्हणून आली तुमच्या समोर, कॉन्टेंट क्रिएशन हे एक प्रोफेशन आहे, त्याची डिग्री आहे इथे, त्याचे मग नंतर MS. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या 365च्या डेली ब्लॉगिंग चॅलेंजमध्ये. आणि आज सकाळचे आता 6 वाजलेत आणि आपण चाललोय आता ग्राउंडवर एक्सरसाइज करायला. माझ्या मागचा तुम्ही माहोल वगैरे बघू शकता. हा हॉस्टेलचा व्ह्यू आहे आमचा. ठीक आहे, सिक्युरिटी गार्ड वगैरे आहे मागं. तर चला जाऊया. झोप पण एवढी झाली नाही, कारण तुम्हाला माहिती आहे कालचा विषय, रील वगैरे मला डिलीट करावं लागली, कारण एवढी रील पळत होती. मिलियन मध्ये तर नक्कीच पोहोचले असते, पण जाऊ द्या, नवीन काहीतरी ट्राय करू. मित्रांनो, आलोय आता ग्राउंडवर. तुम्ही व्ह्यू बघू शकता सगळा. ठीक आहे, 360 डिग्री व्ह्यू बघून घ्या. एकदम असं फ्रेश वाटतंय नाही का, शांतता भेटते ग्राउंडवर आल्यावर. आणि त्या रूम मध्ये एवढं गरम होतंय भयानक. आणि आजची पण न्यूज आहे बरं का, म्हणजे भारत आहे ना हा सगळ्यात हॉटेस्ट कंट्री म्हणून आता सध्या आहे ना, एक दाखवत होते म्हणजे हवामान शास्त्रज्ञ वगैरे नाही का न्यूज मध्ये. थोडा झाडा अजून थोडा आयला लय अवघड आहे बरं का पुढच्या पिढीचं. पुढे झालं अवघड आहे. फू. चला करूया एक्सरसाइज. काय मग कबुतरांना कुठून एवढं होती तो काय माहिती. माझ्या तोंडाची अवस्था बघून तुम्हाला कळत असं, मी आता रनिंग केली आहे, एवढी फाटते ना, लय भयंकर. मित्रांनो, रनिंग वगैरे झाली, स्ट्रेचिंग झाली, योगा वगैरे झाला, आणि आता चाललोय रूमवर. जड पावलांनी चाललोय रूमवर, कारण कालचा एक मॅटर झालता, रील बघितलं असेल, त्यामुळे आता डिरेक्टर ऑफिसला जायचंय. बघू आता एक्सप्लेनेशन लेटर वगैरे, एक 2-3 तास लेक्चर आहे, 2-3 तास नाही, एक 10-15 मिनिटं लेक्चर ऐकावं लागेल. ऐकून येऊ मग काय आता अजून एक टेन्शन आहे की नाश्त्याला काय. सध्या ना असा भंगार नाश्ता देतात त्यांनी, एकदम त्याला चव नसते, काहीच नसते. पण चला, अन्नाला नाव नाही ठेवा म्हणून खावं लागतंय. आज गर्दी कमी आहे, तुम्ही बघू शकता ग्राउंडला. चला जाऊया. मित्रांनो, आपण नाश्ता वगैरे झाल्यानंतर मस्त आंघोळ वगैरे केली, आणि आता थोडं बाहेर जायचं ठरवलंय. बाहेर म्हणजे थोडं डॉक्युमेंटचं काम आहे, तर ते करून येऊ. आणि कुठं जाऊ तर नाही वाटत आहे. मित्रांनो, आंघोळ वगैरे झाली आपली, आता नाही का ड्युटीला जायचंय, नाही ड्युटीला. आणि त्याच्या आधी म्हटलं थोडं एक काहीतरी ब्लॉग शूट करावा, थोडं बोलायचंय तुमच्याशी. आत्ताच एक न्यूज आलेली आहे, त्याच्या रिलेटेडच बोलायचंय. आणि ती न्यूज आपल्या कॉन्टेंट क्रिएशनच्या रिलेटेडच आहे. ठीक आहे, तर त्यासाठी आता सेटअप करतोय रेडी. बघा, हे इथं बादली आहे, आणि इकडे पुढे चेअर आहे. ते बादलीवर आता मी माझ्या हातात जो स्टँड आहे त्याच्यावर ठेवायचा, आणि ते हाईट मॅच करावं लागते नाही का, तेव्हा कुठे असं एक थोडा परफेक्ट बनतो, नाही त्याचं एक खाली वर खाली होतं नाही का, त्याच्यामुळं चला करून घेऊ आता. ह्याच्यावर ठेवायचं बघा, सेटअप आहे. लय कुठं नाही असतात. मग हा माईक हातातला आहे, तो इथं लावायचा वगैरे, ते सगळं करूया. कसे आहे मित्रांनो, तर तुम्हाला थोडं आहे ना बोलायचं होतं. एक न्यूज आलती मगाशी, इंस्टाग्रामवर बघितलं की नॅशनल कॉन्टेंट क्रिएशन बिल 2026 हे विधेयक पास केले संसदेत. आणि
त्यात काय त्याचा मेन कोर काय होता की जे कॉन्टेंट क्रिएशन असते कुठे इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, युट्यूबवर, जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे ते त्यांना एक ते एक नो प्रोफेशन करून टाकायचं डायरेक्ट, नाही का. आणि त्याची काही वर्षांनी जरी डिग्री किंवा ग्रॅज्युएशन आलं तरी आपल्याला आश्चर्य नाही वाटलं पाहिजे, कारण ते येणारच आहे. कारण त्यांनी ज्या दिशेने सरकारने पाऊल टाकायला चालू केलेलं आहे, कारण एवढा पैसा आहे ना, एवढा पैसा देते सोशल मीडिया, जे एक जॉब बिझनेस नाही देऊ शकत. आणि त्याच्यातून त्यांना टॅक्स पण घ्यायला हेल्प होऊ शकते, असं त्यांच्या डोक्यात असणार आहे काहीतरी सरकारच्या, नाही का. कारण की आता सध्या त्यांना टॅक्स वगैरे नाही एवढा, माझ्या माहितीनुसार, किंवा असेल मे बी, माहित नाही एवढं काय मला, कारण मी पण या जर्नीमध्ये नवीनच आहे, हळूहळू शिकतोय सगळं. तर चला, एक आपण चांगलं पाऊल टाकले काहीतरी, नाही का. जॉब तर करतातच आहे, सगळेच कामं करतात, पण कामा व्यतिरिक्त आपल्याला काय आवडतंय, आपली इच्छा काय होती, त्या इच्छा न मारून जगणं. दुसऱ्या ट्रॅकवर जातो मी जरा, नाही का, मध्येच. तर सांगायची गोष्ट हीच होती की कॉन्टेंट क्रिएशन चालू करा. काही वर्षांनी जर ती डिग्री म्हणून आली तुमच्या समोर, कॉन्टेंट क्रिएशन हे एक प्रोफेशन आहे, त्याची डिग्री आहे इथे, त्याचे मग नंतर MSc पण आहे, त्यात पुढे PhD पण करता येईल. हे जरी ऐकायला भेटलं तरी आपल्याला नवल नाही वाटावं, कारण ते सगळं होणारच आहे. चला, जाऊया आता. आणि बघा, घाम किती होतोय. पुण्यात जर एवढा घाम आहे तर अदर स्टेट मध्ये, अदर कंट्री मध्ये काय असेल, बापरे. लय गरम होते भयानक. चला, एवढंच बोलायचं होतं. कॉन्टेंट क्रिएशन चालू करा. तुम्हाला टाका ना नॉर्मल व्हिडिओ, काय करतोय घरात तेच टाका. काय तुम्हाला कोण विचारणार आहे, तसं तुम्हाला कोण विचारतो. त्या निमित्ताने 2-4 लोक तरी बोलतील तुमच्यासोबत, 2-3 इंटरॅक्शन तरी वाढन, 2-3 दुसरे काय करतात ते त्यांची प्रतिक्रिया समजतील, नाही का. मोबाईल तर हातात आहेच, 24 hours स्क्रोल करतोय, ढकलतोय, झोपतोय, उठतोय, परत तेच, परत फोन बघायचा, तेच. अर्थ नाही त्याला. करा काहीतरी चालू. सोशल मीडिया लय मोठा प्लॅटफॉर्म आहे. उगाच नाही मग मी तुम्हाला ते सांगितलं की त्याचे नोबेल, ते आपलं कॉन्टेंट क्रिएशन हे एक प्रोफेशन होणार आहे, असं विधेयक पास केले. चला, करा चालू, करा, काय नाही होत. बघा तरी एकदा काय होते, चालू करून तर बघा, मजा येईल तुम्हाला. तर चला, आता सध्या आपण आहे ना, अंघोळ वगैरे झालेली आहे आणि जाऊ ड्युटीला. मग ड्युटीवर तर आता आपल्याला व्हिडिओ वगैरे बनवायला अलाउड नाही, त्यामुळे जाऊ द्या, नाही बनवायचं. काय नाही, आपल्या काय कॉन्टेंट काय कमी आहे का बाहेर, एक से एक कॉन्टेंट खोदून काढू आपण. आपला सेटअप बघायचा आहे तुम्हाला, हे बघा, बकेट, ट्रायपॉड आणि मग सगळा सेटअप आहे.